झाडगाव एमआयडीसीतील 26 बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा. रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव उद्यमनगर एमआयडीसीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर पक्की बांधकामे व टपऱ्यांवर शुक्रवारी एमआयडीसीकडून कारवाई करण्यात आली. यावेळी 26 बेकायदेशीर पक्की बांधकामे टपऱ्या जेसीबीच्या मदतीने पाडण्यात आला. चिपळूण खेरडीनंतर रत्नागिरीत ही मोठी कारवाई करण्यात आली. मिरजोळे एमआयडीसीतील बेकायदा बांधकामांवरही लवकरच कारवाई केली जाणार आहे. रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव एमआयडीसी अंतर्गत बेकायदा उभारण्यात आलेल्या बांधकामांना यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आली होती. या संदर्भात न्यायालयातही एमआयडीसीने धाव घेतली होती. त्यानंतर मे 28 रोजी बांधकाम पाडण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र 28 रोजी बकरी ईद असल्याने एमआयडीसीने ही कारवाई पुढे ढकलली होती. शुक्रवारी एमआयडीसीचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलीस यंत्रणा 2, जेसीबी, ट्रॅक्टर साहित्य घेऊन या अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी पोहोचले व सकाळपासून ही बांधकाम हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यात पक्की बांधकामे व टपऱ्यांचा समावेश होता. शुक्रवारी कारवाई होणार याचे संकेत असतानाही एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उदासीनता दिसून आली. काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई रद्द झाल्याचे फोनही एक कर्मचाऱ्याने फिरवले. अगदी सुरक्षा रक्षकांनाही अधिकाऱ्यांचा निरोप पोहोचवण्यात आला. परंतु एमआयडीसीच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना कोणीही आडकाठी केली नाही. या ठिकाणी काही रहिवासी वास्तव्यास असून त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पावसाळा संपेपर्यंत मुदत मागितली होती. त्यानुसार या रहिवाशांना पावसाळा संपेपर्यंत त्या ठिकाणी वास्तव्य करण्याची मुभा एमआयडीसीने दिली आहे. त्यामुळे या रहिवासी घरांवरील कारवाई पावसापर्यंत टळली आहे.